आता राज्यातील काही घडामोडी पाहूयात। राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी समोर येते। काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकनाथ शिंदे गैरहजर असल्याची माहिती समोर येते। मुख्यमंत्री रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी विलंब लागतोय आणि त्याचमुळे एकनाथ शिंदे यांच्यावर कमालीचे नाराज झाले असल्याची चर्चा आहे। म्हणूनच शिंदेंनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। शिंदेंसह त्यांच्या 4ही मंत्र्यांनी सुद्धा या बैठकीला दांडी मारलेली आहे। सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। सागर, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद हा प्रलंबित आहे आणि यावरून अनेकदा एकनाथ शिंदे नाराज झाले, दरेगावात गेले। आता तर थेट त्यांनी या बैठकीलाच गैरहजेरी लावलेली आहे। नेमकं काय कारण राजकीय वर्तुळातनं सांगितलं जात आहे? एकनाथ शिंदे हे काल कॅबिनेट बैठकीला येणार असं पहिल्यांदा निरोप होता। अर्थात त्यानंतरनं ते अनुपस्थित राहिले। एकनाथ शिंदेंची नाराजी ही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून आहे की अन्य काही कारणं आहेत? कारण की मुळात ते बैठकीला येणार होते आणि अचानक त्यांनी ही बैठक रद्द केली। सगळे प्रशासकीय कामकाज सुद्धा त्यांनी पूर्ण रद्द केले होते आणि त्याचवेळी उदय सामंत आणि अन्य एक असे 3 शिंदे समर्थक असणारे जे शिंदेंचे कॅबिनेट मंत्री आहेत ते देखील अनुपस्थित होते। यामुळे मुळात आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार उदय सामंत यांनी पूर्वकल्पना देऊनच आपण अनुपस्थित राहणार असल्याचं सांगितलं होतं। मात्र शिंदेंनी अचानक कॅबिनेट बैठकीला न येणं याचा अर्थ शिंदेंची नाराजी ही पालकमंत्रीपदावरची आहे की अन्य काही कारणं आहेत याचीच खूप जोरदार चर्चा सुरू राहिली। शिंदे हे ज्या वेळेस नाराज असतात त्यावेळेस संपूर्ण शासकीय कामकाजापासून ते दूर राहतात। त्यांच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत पब्लिकमध्ये सहभाग होत नाहीत किंवा प्रशासकीय कामकाजामध्ये सहभागी होत नाहीत। असं अनेक वेळा घडलेलं आहे। यापूर्वीसुद्धा अनेक वेळा ते दरेगावमध्ये जातात। ज्यावेळेस जातात त्यावेळेस काहीतरी शिंदेंची नाराजी असते, कुठेतरी मन दुखावलेलं असतं आणि यानंतर ते प्रकट करण्यासाठीच ते या संपूर्ण गोष्टीपासून अलिप्त राहतात असं म्हटलं जातं। कदाचित कालच्या कॅबिनेटची बैठकीमध्ये सुद्धा त्याच्यामुळे शिंदे नाराज राहिले का आणि त्यामुळेच ते दूर राहिले का असं एक म्हटलं जातं। आज देखील शिंदेंचं कालच्या पूर्वनियोजितप्रमाणे अजित पवारांबरोबर पुणे म्हाडा लॉटरीचं सोडत आहे, जी दुपारी साधारणतः 12:30 वाजता अजित पवारांच्या दालनामध्ये होणार आहे। अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री म्हणून तिथे उपस्थित राहणार आहेत, तर शिंदे हे नगरविकास खाते आणि हाऊसिंग डिपार्टमेंट विशेष म्हणजे त्यांच्याकडे आहे आणि हाऊसिंग डिपार्टमेंटच्या अंतर्गत या पुणे म्हाडाच्या लॉटरीचं कार्यक्रम आहे। यामुळे त्या दोघांनाही निमंत्रित आहे। पण हे शिंदे आजच्याही कार्यक्रमाला येत आहेत का हे पाहणं गरजेचं राहणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाला शिंदे का नाहीत राहिले उपस्थित या संदर्भात विचारणा केला असता त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे की त्यांनी पूर्वी ते नियोजित दौऱ्यानुसार कॅबिनेट बैठकीला येणार होते, पण त्यांच्याकडनं अचानक निरोप आला की ते बैठकीला येत नाही आहेत आणि अन्य देखील कार्यक्रम त्यांचे रद्द करण्यात यावेत। याचा अर्थ कोणतंही विशिष्ट कारण स्पष्टीकरण शिंदे यांच्या कार्यालयाकडनं अद्यापही देण्यात आलेलं नाही आहे। यामुळे कुठे ना कुठेतरी एकनाथ शिंदेंची नाराजी परत एकदा दाखवण्याचा प्रयत्न ते करू पाहतायत का आणि अर्थात या सगळ्या नाराजीचा परिणाम हा मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर किती होणार आहे? कारण की देवेंद्र फडणवीस आता 3 दिवस दिल्लीत असणार आहेत। त्यामुळे शिंदेंच्या नाराजीची दखल हे मुख्यमंत्री घेत आहेत की दिल्ली भाजपचे पक्षश्रेष्ठी घेत आहेत याकडेही लक्ष आहे। निश्चित। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।